नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे। 5वा श्रावणी सोमवार हा 2 सप्टेंबर 2024 या दिवशी येत आहे। या दिवशी योगायोगाने अमावस्या देखील आलेली आहे। या अमावस्येला पिठोरी अमावस्या, त्याचप्रमाणे दर्श अमावस्या असं देखील म्हटले जाते। श्रावण सोमवारी अमावस्या आल्यामुळे या दिवशी आपण श्रावणी सोमवारचं व्रत उपवास करायचा का, त्याचप्रमाणे या दिवशी पूजाविधी करायची का, त्याचप्रमाणे शिवामूठ कोणती आहे, जर का आपल्याकडे ती शिवामूठ नसेल तर आपण कोणते धान्य अर्पण करू शकतो, मंत्र पूजाविधी याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहा, 2024 मध्ये योगायोगाने श्रावण महिन्याची सुरुवात ही सोमवारी झाली आहे आणि श्रावण महिन्याचा शेवट देखील हा सोमवारी होत आहे। 2 सप्टेंबरला अमावस्या तिथी आली आहे। या दिवशी श्रावणी पोळा हा साजरा केला जातो। या दिवशी पिठोरी अमावस्या आहे आणि या दिवशी पिठाच्या वस्तू या बनवून याचा नैवेद्य दाखविला जातो, म्हणून या दिवशी या अमावस्येला पिठोरी अमावस्या असं देखील म्हणतात। या दिवशी मातृदिन देखील साजरा केला जातो। प्रत्येक आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि प्रगतीसाठी उपवास करत असते। तर पहा, 2 तारखेला अमावस्या आहे। या दिवशी आपण श्रावण सोमवारचा उपवास करायचा का नाही करायचा याविषयीचे प्रश्न बहुतेकांना पडलेले आहेत। तर बघा, पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी 2 सप्टेंबरला पहाटे 5:21 चालू होणार आहे आणि ही अमावस्या 3 सप्टेंबरला सकाळी 7:24 संपणार आहे। उदय तिथीनुसार 2 सप्टेंबरला पिठोरी अमावस्या ही असणार आहे। तर अशा स्थितीत पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते। त्याशिवाय बघा, श्रावण अमावस्या असल्यामुळे या दिवशी ही अमावस्या 2 तारखेला संपूर्ण दिवसभर असणार आहे आणि 3 तारखेला सकाळी 7:24 ही अमावस्या संपणार आहे। त्यामुळे या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत म्हणजे उपवास हा आपल्याला धरायचा आहे। या वर्षी 5 श्रावणी सोमवार आलेले आहे आणि हा दुर्मिळ योगायोग 71 वर्षांनी जुळून आला आहे। 2 तारखेला संपूर्ण दिवसभर अमावस्या जरी असली तरी ही अमावस्या 3 तारखेला सकाळी संपत असल्यामुळे आपण 5व्या श्रावणी सोमवारचा उपवास हा करायचा आहे। त्याचप्रमाणे आपण इतर 4 सोमवारी जशी पूजा केली त्याच पद्धतीने आपल्याला महादेवांची, शिवलिंगाची पूजाविधी करायची आहे, उपवास करायचा आहे आणि शिवामूठ धान्य आपल्याला अर्पण करायचं आहे। आता 5व्या श्रावणी सोमवारी शिवामूठ ही सातू धान्याची आहे। बघा, जव ही 4थ्या सोमवारी आपण अर्पण केलं, 5व्या श्रावण सोमवारी सातू धान्य अर्पण करायचं आहे। आता सातू धान्य म्हणजे काय, बहुतेकांना प्रश्न पडलेला असतो। तर बघा, सातू हे गव्हाचं सालीचं बी असतं, त्याचप्रमाणे तांदळाचं देखील सालीचं बी असतं। तर आपल्याला 5व्या श्रावणी सोमवारी तांदळाच्या सालीचं बी आपल्याला हे शिवामूठ धान्य म्हणून अर्पण करायचं आहे। ज्यांना सातू धान्य हे मिळणार नाही अशांनी या 5व्या श्रावण सोमवारी तांदूळ शिवामूठ अर्पण केली तरी चालणार आहे। शिवामूठ अर्पण करताना आपण जो मंत्र नेहमी म्हणतो, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, हा मंत्र म्हणून आपल्याला ही शिवामूठ अर्पण करायची आहे। त्याचप्रमाणे श्रावणी सोमवार आणि अमावस्या एकत्र आलेली असल्यामुळे या दिवशी आपल्याला महादेवांची विशेष पूजा करायची आहे। तुम्ही या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकतात किंवा तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा देखील पूजा करताना तुम्ही जप करू शकतात। त्याचप्रमाणे आपण जशा इतर वेळेस पूजा किंवा सेवा केलेल्या आहेत त्या सेवा आपण या सोमवारी देखील करायच्या आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला श्रावणी पोळा हा देखील या दिवशी साजरा करायचा असतो। आपल्याला या दिवशी बैलांची पूजा करायची आहे। पूजा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल। तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। त्याचप्रमाणे सोमवार व्रत उपवास आहे, या दिवशी केस धुवावेत का, तर पहा, आपल्याला सोमवारी केस हे धुवायचे नाहीये। तुम्ही रविवारी केस धुवू शकतात,
सोमवारी तुम्हाला चुकूनही केस धुवायचे नाहीये. तर पहा, 5व्या श्रावणी सोमवारी आपल्याला नेहमीप्रमाणे उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे, पूजा विधी देखील करायची आहे आणि शिवामूठ धान्य हे अर्पण करायचं आहे. धान्य अर्पण केल्यानंतर हे धान्य काय करायचं, तर हे धान्य तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकतात, तुम्ही तुमच्या धान्यामध्ये मिक्स करू शकतात, गाईला खायला घालू शकतात किंवा या धान्यात आणखीन धान्य मिक्स करून ते एखाद्या गरजू व्यक्तीला देऊ शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.